श्रीमान आत्मदर्शनजी बागडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या प्रेरणेतून 15 जून रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये वसतिगृह कर्मचारी आत्मचिंतन सहविचार सभा संपन्न झाली आहे। या सहविचार सभेमध्ये माननीय आत्मदर्शनजी बागडेसर यांनी श्री सद्गुरू आत्मामालिक माऊलींचं कार्य सांगितलंय। तसेच विविध उदाहरणं देऊन सरांनी आत्मामालिक गुरुमाऊली यांचं कार्य आणि त्याची प्रचिती याबद्दल माहिती दिली आहे। आत्मरूपाची सर्वांनी पूजा करायला हवी। आत्मरूपाची पूजा केल्यानंतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। याबद्दल सरांनी अतिशय विशेष अशी माहिती दिली। आपण ज्या ठिकाणी सेवा देण्यासाठी आलो आहोत ते देखील आपलं पुण्यच आहे। आपण जर अतिशय प्रामाणिकपणे ईश्वराकडे काही मागितलं तर ते आपणास मिळतेच, फक्त ते अतिशय श्रद्धायुक्त भावनेने मागायला हवं। याबद्दल देखील त्यांनी विशेष अशी माहिती दिली आहे। ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी काम करत असताना आपण कोणत्याही प्रकारचं धूम्रपान करू नये, मांसाहार करू नये, याबद्दल अतिशय सविस्तर व योग्य असं मार्गदर्शन केलं आहे। प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपण परमेश्वर बघितला तर 99% काम पूर्ण झालेलं असतं। तसेच प्रत्येकाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर बघितला तर या विश्वात कोणतंच कार्य अवघड राहणार नाही आणि सर्व मानवजात ही अतिशय सुखी व समाधानी राहील असा गुरुमाऊलींचा संदेश सरांनी सर्व उपस्थित शिक्षकांना व कर्मचारी वर्ग यांना समजावून सांगितला। सर्वांचं 15 मिनिटाचं ध्यान घेऊन सदर सहविचार सभेचा समारोप करण्यात आला। संत कबीर सांगतात, माणूस देवालयात जातो, मस्जिदमध्ये जातो, कैलासामध्ये जातो, पण तिथे कोणताही देव राहत नाही। तो देव राहतो तो आपल्या शरीरामध्ये। सद्गुरू आत्मामालिक माऊली देखील हेच सांगतात, तुम्हाला बाहेर फिरायची गरज नाही, शोधायची गरज नाही, तुमचा देव तुमच्या हृदयामध्ये निरंकार रूपामध्ये आहे। सदर सहविचार सभेसाठी वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपेसर, वसतिगृह सहाय्यक व्यवस्थापक संतोष मेडे, वारकरी गुरुकुलातील सर्व कर्मचारी तसेच वसतिगृह शिक्षक अधीक्षक आणि सर्व वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते। या सहविचार सभेचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं असून सर्व कर्मचारी वर्गाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।